जयवंती ठाकरे देशपांडेंच्या निवासस्थानी ठाकरे बंधूंची भाऊबीज साजरी। आदित्य, तेजस, उर्वशी, अमित ठाकरेंसह संपूर्ण कुटुंबीय पुन्हा एकत्र। कौटुंबिक स्नेहबंधामुळे राजकीय चर्चांना उधाण। आमच्या देवाभाऊंमुळेच दोन्ही भाऊ एकत्र। बाळासाहेब देवेंद्र फडणवीसांना आशीर्वाद देत असतील। चित्रा वाघ यांचा ठाकरे बंधूंना खोचक टोला। रवींद्र धंगेकरांचा सत्ता बाजूला ठेवून लढण्याचा निर्धार। भाजप नव्हे तर विकृती विरोधात लढतोय। धंगेकरांचा मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा। एक्सवरील शिवसेनेचा फोटोही काढला। एक माणूस पुण्याच्या राजकीय संस्कृतीची वाट लावतोय। माझ्यावर व्यक्तिगत स्वार्थासाठी आणि आकसापोटी आरोप। निवडणुका हरल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेत। मोहोळ यांचा धंगेकरांवर पलटवार। रवींद्र धंगेकर फक्त मोहरा। धंगेकरांचे बोलविते धनी सरकारमध्ये बसलेत। संजय राऊतांचं विधान। मोहोळ विरुद्ध भाजपातील एक गट असा संघर्ष सुरू। राऊतांचा दावा। भाजपमध्ये नाही तर भांडुपाणी मातोश्रीतच वाद सुरू। नवनाथ बन यांचं संजय राऊतांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा। मुरलीधर मोहोळ केंद्र आणि राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात। धंगेकरांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा। जैन बोर्डिंग प्रकरणाच्या वादात अंबादास दानवेंची उडी। पंकजा मुंडे याच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार। फेसबुक पोस्ट करत प्रकाश महाजन यांच्याकडून पाठराखण। धनंजय मुंडे खरे वारसदार असल्याचं करुणा मुंडे यांनी केलेलं भाष्य। मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार। ठाण्यात भाजपसोबत युती करायची की नाही सर्वाधिकार शिंदेंना, तर पुणे पिंपरीत भाजपकडून स्वबळाचा नारा। आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधान करायचा होता। मुंबईत स्वबळावर लढण्याच्या भाई जगतापांच्या भूमिकेवर राऊतांचा टोला। मुंबईत मराठीच महापौर करण्याचा निर्धार असल्याचं ठाम मत। मंत्री प्रताप सरनाईकांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी घेतली शरद पवारांची भेट। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची शक्यता। सरनाईकांचे पुत्र विहंग सरनाईक अध्यक्षपदाच्या शर्यतीत। विकास निधीच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून मतांची खरेदी करण्यासाठीचा राजकीय जुगाड। आमदारांना निधी वाटपावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात। मुंबईत आज संध्याकाळी पावसाची शक्यता। महाराष्ट्राच्या अनेक भागात येलो अलर्ट जारी। कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा समावेश। धुळ्याच्या शिरपूरमध्ये भेसळयुक्त दुधाचा एक व्हिडिओ व्हायरल। दूध उकळल्यावर रबरासारखं झाल्याचं व्हिडिओतून उघड। संबंधित दूध विक्रेत्यावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। नागपुरात फटाके उडवण्याच्या उत्साहात 31 जण भाजले। शहरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। 11 महिन्याच्या 2 चिमुकल्यांचा देखील समावेश। पंतप्रधान मोदी आज कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार। बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमात मोदींचं संबोधन। एनडीएच्या विजयाचा कानमंत्र देणार। माझे वडील राजकीय जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात। कर्नाटकात प्रगतिशील आणि विचारशील नेतृत्वाची गरज। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र यांचं मोठं विधान। क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार। भारतीय सैन्यात 20 भैरव बटालियन सज्ज होणार। जलद आणि प्राणघातक कारवाईसाठी स्थापना। चीन आणि पाकिस्तान सीमेवर जलद ऑपरेशन करण्यासाठी मदत।